सोनालीताईच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य आम्हाला हा एक ऍक्टिव्ह उमेदवार आहे असा वाटतोय आम्हाला. नवीन उमेदवार, चेहरा नवीन आणि काम करण्याची धमक. त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवल्या. आपण तर 100% त्यांच्या मागे थांबणार आहे, त्यांना निवडून देणारच आहे. सक्षम उमेदवार आहेत, कामाचे आहेत, समाजसेवा करायची आहे, त्यासाठी ती उत्तर देते. सोनालीताईंनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या सॉल्व्ह करण्याचा त्या 100% प्रयत्न करतील हा माझा ठाम विश्वास आहे. रात्री बेरात्री फोन केला तर त्या ठिकाणी पोहोचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामील होणं हे त्यांची महत्वाची बाब आहे. जे काही लोकांनी जे मत मांडले त्यांच्यासाठी त्यांचं काम हे 100% करणार. त्यांचाच बोलाल लागणार मडपायातलं ही निश्चित. असं वाटतं की ते तळागाळात पर्यंत उतरणार आहेत त्या आणि प्रत्येकाचा प्रश्न सोडवणार. गाव लेवलला त्यांनी कधीच बघितलं नाही की हा कोणाचा कार्यकर्ता येणार आहे. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलेले आहेत. लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ते 100% प्रयत्न करणार आणि करतील. काँग्रेसनं पण आमच्या भागात काम भरपूर केलेलं आहे, पण व्यक्ती पण अशी मिळाली की निस्वार्थी आणि पुढे जाऊन पुढचा गावचा विकास करण्याची व्यक्ती पण मिळाली आणि कामगिरी नक्कीच चांगली करतील आणि नक्कीच आपल्याला नवीन चेहरा हवा आहे. त्यांचा एकच अजेंडा आहे की महिलांच्या हाताला काम देणं. 1 नंबर महाविकास आघाडीला मतदान मिळणार हे आम्ही ठामपणे सांगतो. सध्या आता महाविकास आघाडीचं वार आहे. पारडं तसं आपल्या महाविकास आघाडीचं जड वाटते. सोनालीताई आणि उत्तम पाटील आमच्या भादुले मतदारसंघासाठी अहोरात्र प्रयत्न करतील ही आम्हाला आशा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही केके न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, त्यांच्या परिसराचा त्यांच्या गावाचा विकास किती झालाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणण्यासाठी आज मी पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील टोप या गावामध्ये. भादोली जिल्हा परिषद अंतर्गत टोप हे देखील एक पंचायत समिती गण आहे आणि याच गावातीलच काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, आपण बघतोय आता प्रचार सुरू आहे, प्रत्येक उमेदवार प्रत्येक दारापर्यंत जातोय, मतदारांना भेटतोय, प्रचार रॅलीतून बघतोय, गाड्या फिरताना बघतोय. या सगळ्यातनं तुम्हाला काय वाटतंय, कुणाचं वारं जास्त वाटतंय? सध्या आता महाविकास आघाडीचं वार आहे. का हो? नवीन उमेदवार, चेहरा नवीन आणि काम करण्याची धमक ह्या उमेदवारामध्ये आहे. आता या ठिकाणी बघायला गेलं तर एकीकडे पंचायत समितीसाठी तुमच्या इथं उत्तम पाटील आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेसाठी सोनाली राहुल सावंत या निवडणुकीमध्ये आहेत. काय वाटतंय, ही दोघं महाविकास आघाडीचं वारं तुम्ही म्हणताय, मात्र महाविकास आघाडीने या ठिकाणी जे उमेदवार दिलेत ते सक्षम आहेत असं वाटतंय का? 100% सक्षम आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवल्या. ते आपण सगळी बघतच आहोत. परत त्यांचं सांगायचं म्हणजे त्यांचं समाजकार्य, सोनालीताईंचं समाजकार्य म्हणा किंवा उत्तम भाऊचं समाजकार्य म्हणा, कधीही त्यांना रात्री बेरात्री फोन केला तर त्या ठिकाणी पोहोचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि चेहरा नवीन पाहिजे आहे आपल्या सर्वसामान्य जनतेला. परत आपला काय म्हणतात, आता कुठंतरी असं वाटत नाही का, सोनाली सावंत असतील किंवा उत्तम पाटील असतील, यांना या पदाचा एक स्वार्थ आहे म्हणून आतापर्यंत कामं केली असं दिसतंय? नाही, स्वार्थ त्याच्या पाठीमागचं तसं काही नाही आहे. स्वार्थ नाही, त्यांचे एकनिष्ठपणा आणि कामगिरी आपण पाहिलीच आहेत. आता कोणत्या पदावर नसताना किंवा कोणत्याही ते म्हणजे काय म्हणतात पदावर नाहीत किंवा त्यांच्याकडे कोणतेच पद नाही आहे आणि कोणता स्वार्थ नाही आहे त्यांच्याकडे. स्वार्थ असेल तर माणूस कसं 5 मिनिटं येऊन भेटून जाते, पण सोनालीताई बघा हसत खेळत सगळ्यांशी भेट घेतात. उत्तम भाऊ पण तसेच आहेत, हसत खेळत सगळ्यांशी भेट घेतात आणि कामगिरी नक्कीच चांगली करतील आणि नक्कीच आपल्याला नवीन चेहरा हवा आहे. गेल्या 4.5 वर्षापासून प्रशासक होते, 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. काय वाटतंय, गावाचा विकास झालाय का तुमच्या टोपच्या? गावाचा विकास तसा म्हणता येणार नाही, गावाचा विकास झालाय, पण नवीन चेहरा हवा आहे यासाठी आपण खूप धडपड करतोय. आता नवीन चेहरा पाहिजे असा हा मित्र सांगतोय, मात्र नवीन चेहरा देत असताना आता कुठंतरी असं वाटत नाही का, सोनाली सावंत असतील किंवा उत्तम पाटील असतील पैशाचा वापर करायला लागलेत आणि निवडणूक लढवा लागलेत? पैशाचा वापर आता केलेलाच नाही आणि गरज पण पडणार नाही. कारण पैशाचा वापर करण्यापेक्षा ती माणसं जोडून खूप आहेत. पैशाचा सगळं सरळ काही पैशाने होत नसते साहेब. माणसाची बोलणं आणि चालणं आणि काम
पाहूनच मतदान करत असतात लोक. पैशाने सर्व काही होत नसतं. आतापर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेत, पंचायत समिती सदस्य बघितलेत, निवडणुकीपुरते यायचं मतं मागायची आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. असं सोनाली सावंत आणि उत्तम पाटील करणार आहेत कशावरनं? नाही तसं काय होणार नाही. उत्तम पाटील हे स्थानिक उमेदवार आहेत आणि आजपर्यंत गावात जितके काही काम झालेत किंवा जितके काही कार्य असतील, मग ते कुठलंही असू दे, धार्मिक काम असू दे किंवा एखाद्या वैयक्तिक माणसाचं काम असू दे, तिथं प्रत्येक ठिकाणी उत्तम पाटील उभे आहेत. उत्तम पाटलांचं काम हे गेल्या आम्ही 4-5 वर्षापासून बघतोय. ग्रामपंचायत लेवल पासून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामील होणं हे त्यांची महत्वाची बाब आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते पहिल्यापासून सामील आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ते आपलेसे वाटतात. त्यांच्या प्रती लोकांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे जे काय चाललंय हे पैसा किंवा हे याचा वापर या निवडणुकीत तरी आता होणार नाही सध्या तरी. उत्तम पाटील हे शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर हात या चिन्हावर सोनाली राहुल सावंत या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. काय वाटतंय, सोनाली सावंत कामाच्या व्यक्ती आहेत असं वाटतंय का? तो काम करतील ते असं वाटतंय की त्यांनी आजपर्यंत जो प्रचार केलाय किंवा आता ते जनसामान्य जे मिसळत आहेत त्यावर त्यांचा एकच अजेंडा आहे की महिलांच्या हाताला काम देणं. प्रत्येक महिलेच्या हाताला काम देणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. जसं त्या उद्योग क्षेत्रात उतरल्यात त्यांच्या पतीमुळे, तसं त्यांनाही वाटतं की बाकीच्या महिलांनी आपल्या पतीला हातभार लावावा, संसाराला हातभार लावावा, त्यांनी चांगलं काम करावं, त्यांनाही आपल्या जो वेळ मिळतो त्या वेळेत काम करावं, अशा त्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत की ती महिलांच्या हाताला काम देतील असं वाटतंय. बर, आता निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊसच पाऊस असतोय, त्यानंतर त्या आश्वासनांवर पाणी फेरलं जाते. असं सोनाली सावंत आणि उत्तम पाटील करणार नाहीत कशावर? नाही ते काय, आता कसं आहे, जर आपण राष्ट्रीय पातळीवर बघत गेलं किंवा आजूबाजूचं वातावरण बघितलं तर आता जी सत्ता आहे ती महायुतीकडे आहे. आपले उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत. जर हे निवडून आले तर हे 100% काम करण्याचा प्रयत्न करणार. 100% त्यांच्याकडनं जेवढं जमेल तेवढं ते काम करतीलच. पण शेवटी एक गोष्ट असते की ज्यांच्याकडे सत्ता आहे तिकडून निधी आणावा लागतो. या इतर बाबी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण तर 100% त्यांच्या मागे थांबणार आहे, त्यांना निवडून देणारच आहे आणि ते काम ही 100% करतीलच. सोनाली सावंत असतील, यांनी सोनाली राहुल सावंत म्हणजे या पती पत्नींनी विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार दिलेला आहे असं तुम्ही म्हणालात. मात्र सामाजिक कामं करत असताना कुठेतरी या किंवा उत्तम पाटील देखील असतील आपल्या टोपचे, यांनी देखील या ठिकाणी मोठी कामं केली आहेत. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात असं तुम्ही सांगितलात. असं वाटत नाही का कुठेतरी यांनी सामाजिक काम करताना तोंड बघून कामं केली? नाही, उत्तम पाटलाचं जर तुम्ही काम बघितलं टोप मधलं तर त्यांनी कुठलं पक्षीय राजकारण किंवा ह्यो माझ्या पक्षाचा आहे किंवा ह्यो माझ्या संघ असतोय असं काहीच नाही. गावातल्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कोणत्याही कुठलंही काम असू दे तिथं ते सहभागी असतात. मग तो ह्या पक्षाचा आहे किंवा तो यांचा कार्यकर्ता आहे असं काही नाही. गाव लेवलला त्यांनी कधीच बघितलं नाही की हा कोणाचा कार्यकर्ता आहे नाही. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलेले आहेत. आणि सोनाली सावंतांचं काय वाटतंय? पण आता 1-2-3 महिने झालं त्यांचं जे काय काम बघतोय आम्ही, त्यांची जी धावपळ बघतोय ती चांगली आहे. म्हणजे घराघरापर्यंत पोहोचतात त्या प्रत्येक महिलांना त्यांनी आपलंसं केलंय तिथं जाऊन. म्हणजे त्यांचं जे विचार आहे ते त्यांनी ठामपणे मांडल्यात आणि ते आताच्या महिलांना पटत आहेत असं आम्हाला तरी आता सध्याच्या वातावरणावरून वाटतंय की महिलांचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. आता यावेळेला मतदान करताना तुम्ही काय बघणार, व्यक्ती बघणार की पक्ष? नाही, यावेळी तर व्यक्ती बघितल्या जातील. ज्या जवळच्या व्यक्ती आहेत, ज्या कामाच्या व्यक्ती आहेत यांना बघूनच मतदान होणार आहे असं वातावरण तर तयार झालेलं आहे. तुम्ही काय कराल? व्यक्ती पण बघणार आणि पक्ष पण बघणार. कारण उत्तम पाटील हे एकनिष्ठ आहेत पक्षाबरोबर, म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. बर, आणि इकडे सोनाली सावंतांचा विचार केला तर त्या पण त्यांच्याकडे बघून पण आम्ही मतदान करणार आणि पक्ष बघून पण मतदान करणार. बर, काय वाटते किती यश येईल किंवा या जिल्हा परिषद जो काय आपला भादोली जिल्हा परिषद आहे, भादोली जिल्हा परिषदेतील लोक सोनाली सावंत किंवा उत्तम पाटील यांच्या मागे कितपत राहतील असं वाटतं? भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आजपर्यंत आणि इथून पुढे पण मिळेल. कारण की चेहरे बघून मतदान खूप होणार आहे या मतदारसंघात. बदल हवा तर निवड चेहरा नवा 100%. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतं एकूणच या तुमच्या वाड्या वस्त्यांपर्यंत गावापर्यंत काय वातावरण वाटते? वातावरण 1 नंबर महाविकास आघाडीला मतदान मिळणार हे आम्ही ठामपणे सांगू. महाविकास आघाडी म्हणजे आता काँग्रेसकडून सोनाली सावंत आहेत किंवा शिवसेना ठाकरे गटाकडनं उत्तम पाटील आहेत. काय वाटते हो, महाविकास आघाडीचं वारं वाढते? महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेत हे सक्षम उमेदवार आहेत का? सक्षम उमेदवार आहेत, कामाचे आहेत, काम करून दाखवणार, नवीन चेहरा आहे आणि ते कामाची माणसं आहेत. त्यांना गरज नाही तरी सुद्धा राजकारणात पडल्यात.
काम करायची त्याची काही गरज नाही, ते त्यांचं आहे सगळं भरपूर, पण त्यांना समाजकारण करायचं आहे, त्याच्यासाठी ते उतरल्यात ह्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? 100% निष्पन्न म्हणजे खरं आहे ही गोष्ट. त्यांना गरज नाही राजकारणात पडायची, तरी पण त्यांना म्हणजे समाजसेवा करायची आहे, त्यासाठी ते उत्तर येते. कुठंतरी आता समाजसेवा करायची तुम्ही म्हणताय, मात्र या पदाचा स्वार्थ आहे का हो त्यांना? अजिबात स्वार्थ नाही, निस्वार्थी व्यक्ती आहेत ती. त्यांना गरज पैशाची काही सुद्धा गरज नाही, तरी पण त्यांना समाजसेवा करायची, त्यासाठी ते झटायला लागलेत. सोनाली सावंत बघायला गेलं तर सोनाली सावंत आणि राहुल सावंत हे पती पत्नी, त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या हॉटेल प्रमाणात आहे. सगळं. या हॉटेलमधनं ते आता या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, ते काम गावाचा विकास किंवा जिल्हा परिषदेचा विकास करतील असं वाटतंय का? 100% विकास करणार, आणि ठामपणे विश्वासानं मी सांगतो 100% जे काही लोकांनी जे मत मांडले त्यांच्यासाठी, त्यांचं काम हे 100% करणार. बर, कुठंतरी आता सोनाली सावंत, राहुल सावंत किंवा उत्तम पाटील हे पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात, दबाव आणायला लागलेत आणि निवडणूक लढवायला लागल्यात, दिसते का हो? नाही, काही सुद्धा नाही. पैशाचा काय वापर नाही किंवा कशा दबाव कशाचं काही नाही, कारण ते आता नवीन ह्या क्षेत्रात आहे, राजकारणात आहे, त्याच्यामुळे त्यांना काही त्यातलं म्हणजे निवडणुका हे पैशाचा वापर करून करणारे नाही. बर, नवीन चेहरा आहे म्हणताय तुम्ही, नवीन पहिल्यांदाच राजकारणात उतरलेत, त्यांच्याकडनं विकास कामं किती होतील असं वाटतंय? 100% होतील, कारण त्यांना गरज नाही की बाबा समाजकारण करायसाठी ते आता उतरलेत ह्याच्या राजकारणात. लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ते 100% प्रयत्न करणार आणि करतील. बर, पण 100% त्यांना लोकांनी सगळ्यांनी प्रतिसाद देऊन मतदान 100% करणं हे महत्वाचं आहे काय असं माझं वाटतंय मत. मग या वाड्या वस्त्यावरतील लोक जे आहेत किंवा गावातील लोक आहेत, त्यांचा रस्त्याचा प्रश्न असून दे, लाईटीचा प्रश्न असून दे, कुठलाही पाण्याचा प्रश्न असून दे, हे 100% ते सॉल्व्ह करतील. आपण असे बघतो ना की निवडणुका आल्या की आश्वासनं द्यायची नाही. आणि नंतर 5 वर्ष गायब व्हायचं. असं काही होणार नाही, कारण का त्यांनी स्वतः प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या सॉल्व्ह करण्याचा त्या 100% प्रयत्न करतील, हा माझा ठाम विश्वास आहे. बर, त्यामुळं सोनालताई आणि उत्तम दादा हे दोघेही अगदी सर्वसामान्य खालच्या तळातून आलेले माणसं आहेत, त्यांना पाठीमाग राजकीय वारसा काही नाही, तरी पण त्या काम करायची त्यांच्याकडे उमेद आहे आणि त्या उमेदीने त्या काम भरपूर करतील आणि आमचं स्वप्न पूर्ण करतील ही आम्हाला आशा आहे. नक्कीच. मग आता त्यांना जर समाजसेवा करायची असेल तर जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? राजकारण असल्याशिवाय त्याला एक जोड लागते. वैयक्तिक स्वतःच्या केशातनं पैसे घालून तुम्ही हे करू शकत नाही, त्यामुळे राजकारणाची जोड लागते, फंड गोळा करावा लागतो. त्यामुळे त्या ह्यात उतरल्यात, त्यांना काय तसं पैशाची वगैरे ह्याचे काही हे नाही, गरज नाही, पण त्या समाजकारण करायसाठी उतरल्यात, ते त्याला जोडीला राजकारण लागतं आणि त्यासाठी त्या ह्यात उतरलेल्या. बर, तुम्हाला काय वाटते हो? सोनाली सावंत हे व्यक्तिमत्व काय वाटते? त्यांनी रस्ता करून द्यावा, आमची इच्छा आहे. बर, देतील असं वाटते तरी का? देणार की? देणार 100%. 100%. होय. काय उगीच आता फक्त आश्वासनं द्यायची, नाही, निवडून यायचं आणि परत गायब होणार? नाही, 100% देणार. त्यांचाच गुलाल लागणार मंडपायातनं, ही निश्चित लागणार. आपण आतापर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत की बाबा निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि निवडून आल्यावर परत विकास जिथल्या तिथंच थांबतोय. आता सोनाली सावंत नौक्या उमेदवार आहेत, काय वाटतंय त्यांच्याकडनं किती लोक त्यांना साथ देतील आणि लोकांची कामं करण्यासाठी सक्षम कितपत आहेत असं वाटतंय? सक्षम आहेत, त्यांच्या त्या आता बोलण्यावरून किंवा त्यांच्या त्या आता कर्तृत्वदारी म्हणजे आता बघतोय फेरीमध्ये फिरतात ते, त्यांचं म्हणजे असं वाटतंय की ते तळागाळात पर्यंत उतरणार आहेत त्या आणि प्रत्येकाचा प्रश्न सोडवणार. दादा, तुमच्या मते काय वाटतंय, जिल्हा परिषद सदस्य हा कसा पाहिजे हो? सोनालीताईच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य हा म्हणजे हा एक ऍक्टिव्ह उमेदवार आहे असा वाटतोय आम्हाला. आणि सोनालीताईच्या या पाठीमागल्या व्यापामुळं कोणच्या तर आज त्यांनी एवढं धंदे उभा केलेत आणि त्यातनं जे रोजगार त्यांना लोकांनी दिलाय त्या माध्यमातून एवढा विश्वास आहे त्याचा की म्हणजे आम्हाला विश्वास वाटतोय की बाबा ह्या महिलेला जर आम्ही जिल्हा परिषदेवर घालवलं तर त्या आमच्या ह्या मतदारसंघाचा कायापालट करतील. आजपर्यंतच्या कोणत्याही उमेदवारानं यायचं, मतं मागायची, निवडून जायचं आणि विकास कामाचा काही विचार करायचा नाही. आलं आपण रामराम केला, लोकांनी निघून गेलो, हे काही त्या मॅडमच्या हे वर्तणुकीमध्ये दिसत नाही. एक बाबा ह्या मतदारसंघात जायचं आहे, जनतेची सेवा करायची, तर राजकारणाची साथ घेऊन ह्या जनतेची सेवा करायची. कारण परिस्थिती
आपल्याला जे काही लोकांची बघितली जात्या ह्याला जर आपल्याला काय तर म्हणजे त्यांचे हे सॉल्व्ह करायचं असेल, म्हणजे मागणी काही सॉल्व्ह करायची असेल तर राजकारणाची म्हणजे जिल्हा परिषदच्या मिनी मंत्रालयाची साथ घेऊन त्यातनं फंड लावून त्यांना ते मार्गस्थ करता येते, म्हणून त्यांनी जिल्हा परिषद लढवली असं हे लढवावी अशी ही आमची पण इच्छा आहे. बर बर. आता ते निवडणूक लढवत आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये ते काँग्रेसच्या हात चिन्हावर निवडणूक लढवायला लागलेत. काँग्रेसचं किती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं किती पाठबळ सोनाली सावंतांना मिळेल असं वाटतं? आजचा जर विचार केला, आज आम्ही मतदारसंघातनं आम्हाला जी माहिती मिळते, आम्ही एक सर्वसामान्य माणसं आहे, बरोबर. आम्हाला जी ह्या गावातलं त्या गावातलं पाहुणं पै किंवा काय ह्या आम्हाला जे सांगतात बाबा ना अशा पद्धती ह्या माणसाचं ऍक्टिव्हपणा आहे. आणि आपण जे आजपर्यंत भाजप सरकार 10 वर्ष झालं निवडून दिलंय, त्या भाजप सरकारनं नुसत्या टिवल्या बावल्या करायच्या आणि खाली फंड राबवायचं नाहीत, राबवलं तर टक्केवारी काढून घ्यायची. ह्यामुळं त्या धरलेल्या बजेटमध्ये काम होत नाही पूर्ण. ह्या आम्हाने ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे काही दिसत नाही. महाविकास आघाडी हा पूर्ण फंड काम लावून काम करून घेणारा पक्ष दिसतोय आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा हा उमेदवार कमीत कमी तुम्हाला सांगतो की आज गुलालाच्या रेसमध्ये आहे आणि आम्हाने पण ते गुलाला रेसमध्ये घालवायचं आहे. सोनालताई आणि उत्तम पाटील आमच्या भादुले मतदारसंघासाठी अहोरात्र प्रयत्न करतील ही आम्हाने आशा आहे. बर. पदाचा कुठं स्वार्थ त्यांना दिसून आलाय का तुम्हाला? आतापर्यंत पदाचा स्वार्थ का दिसून आला नाही किंवा काय नाही, आजपर्यंत ते राजकारणात बाहेरनं सहकार्य करत होतं किंवा काहीतरी करत होतं हे आम्हाला ऐकून माहित आहे. बरोबर. पण ते कुठल्याही उमेदवारीची आजपर्यंत त्यांना घेतले नसल्यामुळं किंवा उमेदवारी कुठल्या पक्षाने दिल्या नसल्यामुळे त्यांचा काही आम्हाला स्वार्थ तशा पद्धतीने बघायला मिळाला नाही. बरोबर. पण त्यांच्या जो उद्योगधंदा आहेत त्यातनं तर आम्हाला काही स्वार्थ दिसत नाही, कारण तिने कितीतर लोकांनी रोजगार दिला. बरोबर. तिने आता तुम्ही सांगितलं की उद्योगधंदा त्यांचा आहे, रोजगार दिला, एवढा मोठा त्यांचा उद्योग आहे. या उद्योगातनं त्या एक महिला देखील आहेत आणि महिला म्हणून हे उद्योगपती म्हणून त्या आपल्या भागाचा आपल्या जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील किंवा विकास करतील असं दिसतंय का? 100% दिसतंय. कारण का त्यांच्या उद्योगातून एवढ्या लोकांनी तिने रोजगार दिला, तोच रोजगार आज आम्ही कशा डोळ्याने बघतोय तर ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढा येणारा फंड आहे तो 100% आमच्या ह्या मतदारसंघासाठी खर्च करणारी एकमेव व्यक्ती दिसते. कारण का स्वतःच्या उद्योगातनं ही विकास कामं करतात आणि त्याला जर साथ जिल्हा परिषदेची मिळाली तर डबल विकास काम होणार आहे. बर बर. हे आम्हाला डोळ्याला दिसते. बर. आता या निवडणुकीत तुम्ही मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती त्याला जोडीला पक्ष पण आहे, काँग्रेसनं पण आमच्या भागात काम भरपूर केलेलं आहे, पण व्यक्ती पण अशी मिळाली की निस्वार्थी आणि पुढे जाऊन पुढचा गावचा विकास करण्याची व्यक्ती पण मिळाली. त्यांनी पहिल्यांदा सगळ्या मूळ मुद्दा काय आहे, प्रत्येकाच्या गावातल्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. आजपर्यंत इतके एवढे उमेदवार आले, त्यांनी फक्त मत द्या आम्ही हे करतो ते करतो असं आश्वासन देऊन गेलेत, पण ह्यांनी पहिल्यांदा अडचणी समजून घेतल्या आणि त्या अडचणी सॉल्व्ह कशा करता येईल ह्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या पूर्ण करतील याचा मला ठाम विश्वास. दादा काय सांगताय, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय आपल्या या सगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा आपल्या या वाड्या वस्त्यांपर्यंत पारडं कुणाचं जड वाटते हो? पारडं तसं आपल्या महाविकास आघाडीचं जड वाटते आणि आमच्या रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या उमेदवारांनी सांगितले की हा रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. आजपासून जे एवढे उमेदवार आलेत त्यांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत, कोणी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही. असंच आश्वासन आता तुमचे आता जिल्हा परिषदेचे उमेदवार जे महाविकास आघाडीतून आहेत सोनाली सावंत ते पण आश्वासन देऊनच जाणार? नाही आश्वासन देणार नाहीत, ते काम करणार ह्याची गॅरंटी आम्हाला आहे त्यांची. बर. असं कुठं चित्र दिसते का हो? पैशाचा वापर करायला लागल्यात मोठ्या प्रमाणात आणि निवडणूक लढवा लागल्यात? नाही पैशाचा काय वापर नाही, फक्त आपले म्हणजे जे युवा पिढी आहे सगळी युवा पिढी त्यांच्या पाठीमागे आहे. आता मनपाळ्यात तर परिस्थिती आता ती आहे. आता काय वाटतंय या निवडणुकीत 9 तारखेला निकाल आहे, निकालाचा चित्र कसं असेल? निकालाचं चित्र महाविकास आघाडीला गुलाल हा लागणारच लागणार. कितीही कोणी जरी काही जरी केलं
हा. तर महाविकास आघाडीचा विजय हे असणारच आहे. यापूर्वी असलेल्या म्हणजे अनेक आपण जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात की बाबा निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि निवडून आल्यावर परत 5 वर्ष गायबाचं, गाडीची काच पण खाली होत नाही. नाही त्यांनी एसी आणि गाडी एवढंच बघितले, त्यांनी गाडीच्या बाहेर काय आलेलं नाहीत उमेदवार. फक्त माणसाची आमच्या तर भोसले, मळवाडी आणि ठाणेकर मळा ह्या रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. आजपासून सगळ्यांनी आश्वासन दिले, आमदारांनी दिले, त्यांना पण निवडून आमच्या गाववाल्यांनी दिलं, तरी सुद्धा तिने काही पूर्ण केलेलं नाही रस्त्याचं काम. रस्त्याचं काम एवढं व्हावं हे स्वप्नालीताईंनी आपल्या शब्द दिलेला आहे आणि ते करतील. 100% करतील. काय आधी सारख्या सगळ्या नाही लोकांसारख्याच करणार? आधी साहेब तिने आम्हाला सांगितले 100% आम्ही तुम्ही रस्त्याचं काम करून देणार. बर. आता मनपाडे गावच्या सर्व लोकांनी रस्त्याची मागणी केली, पण मॅडमने ग्रामदैवत जोगाई मंदिर आमचं हे डोंगरात आहे, तिकडे जायला रोड नाही, पण आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली की ग्रामदैवताला मॅडम जाऊया. तर मॅडम काय म्हटल्या की मी जुगाईचा रस्ता पूर्ण केल्यावरच मॅडम म्हटल्या जुगाईचा रस्ता पूर्ण केल्यानंतरच मी देवीला जाणार, असं ठामपणे आश्वासन मॅडमनी दिलेलं आहे गावाला. बर. आणि त्यामुळं मॅडम 100% करणार, कारण आमचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताला जायचं झालं तर आश्वासन दिलंय म्हटल्यावर रस्ता पूर्ण करूनच मॅडम तिथे जाणार. ह्यासाठी गाव पूर्ण मनपाडे गाव मॅडमच्या पाठीमागे ठामपणे आहे. तर आपण पाहिलं की भादोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्या वेळेला या भागातील जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांशी आपण संवाद साधला, तर यातून आपल्याला दिसून आलं की सध्या तरी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची जी काही युती आहे यांचंच पारडं जड दिसतंय. कारण या ठिकाणी जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे उमेदवार काँग्रेसचे सोनाली राहुल सावंत यांनी या परिसरामध्ये आपल्या उद्योगाच्या माध्यमातून मोठा असा रोजगार येथील महिला असतील, तरुण असतील यांना उपलब्ध केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत, मात्र फक्त मतं मागितलीत आणि निघून गेलेले आहेत. मात्र सोनाली सावंत यांच्या माध्यमातून जी काय कृती दिसते ती म्हणजे गावातील प्रत्येक मतदाराला भेटायचं, ग्रामस्थांना भेटायचं आणि त्यांच्या पहिल्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्या सोडवण्याचं आश्वासन जे आहे ते देत आहेत आणि ते आश्वासन नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास या परिसरातील नागरिकांनी आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत उत्तम पाटील यांनी देखील कोणतंही पद नसताना या संपूर्ण परिसरामध्ये अनेक विकास कामं, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावणारा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता अशी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळं या संपूर्ण भागामध्ये महाविकास आघाडीचं पारडं आता सध्या जड आहे आणि अशाच विकासाभिमुख चेहऱ्याला संधी देणं ही आमची जबाबदारी आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी आपल्याला दिलेल्या आहेत. एकूणच 7 फेब्रुवारीला मतदान होतंय आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी निकाल आहे आणि या निकालामध्ये स्पष्ट होणार आहे भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामस्थ, शेतकरी आणि युवा वर्गाचा कौल नेमका कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, भादोली.